उद्योगिनी योजनेच्या अंतर्गत एकूण 88 उद्योगासाठी महिलांना कर्ज उपलब्ध करून दिलं जातं. उद्योगिनी ही योजना केंद्र सरकारने सुरू केली आहे. महिलांना व्यवसायासाठी कर्ज मिळावं म्हणून ही योजना आणण्यात आली आहे. या योजनेअंतर्गत 88 प्रकारचे व्यवसाय सुरू करण्यासाठी महिलांना कर्ज उपलब्ध केलं जातं. आर्थिकदृष्ट्या महिला सक्षम व्हाव्यात म्हणून ही योजना केंद्र सरकारने आणली आहे. या योजनेत किती कर्ज उपलब्ध होतं आणि अर्ज कसा करायचा ते आपण जाणून घेऊ. उद्योगिनी योजना ही महिलांना लघु उद्योग करून आर्थिक स्वावलंबी होता यावं म्हणून केंद्र सरकारने आणलेली ही एक योजना आहे. 88 प्रकारचे उद्योग या योजनेच्या अंतर्गत येतात. उद्योगिनी योजनेच्या अंतर्गत महिलांना 3 लाखापर्यंत कर्ज मिळवता येतं. केंद्र सरकारच्या आत्मनिर्भर भारत कार्यक्रमाचा एक उद्देश महिलांना आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी होण्यासाठी आर्थिक मदत करणं हा आहे आणि त्यामुळे उद्योगिनी योजना ही आणण्यात आलेली आहे. ही योजना महिलांना त्यांच्या पायावर उभं राहण्यास मदत करते. सर्वात आधी कर्नाटक सरकारने ही योजना सुरू केली आहे आणि त्यानंतर केंद्र सरकारने देशभर ही योजना राबवण्यास सुरुवात केली आहे. केंद्र सरकारच्या महिला आणि बालविकास मंत्रालयाकडून ही योजना राबवली जाते. या योजनेचा लाभ प्रामुख्याने ग्रामीण भागातील महिलांना होतो. त्यांना या योजनेत कर्ज मिळण्यासाठी प्राधान्य आहे. उद्योगिनी योजनेअंतर्गत महिलांना 3 लाखापर्यंत कर्ज मिळू शकतं. या योजनेसाठी अर्ज करणाऱ्या अर्जदार महिलेचं कौटुंबिक उत्पन्न हे 1.5 लाख रुपयांपेक्षा कमी असणं गरजेचं आहे. तसेच दिव्यांग महिला, विधवा आणि परित्यक्त्या यांच्यासाठी उत्पन्नाची मर्यादा ठेवण्यात आलेली नाही. या महिलांना व्याजमुक्त कर्ज दिलं जातं. इतर प्रवर्गातील महिलांना 10 ते 12% व्याजदराने कर्ज दिलं जातं. ज्या बँकेकडून कर्ज दिलं जातं त्या बँकेच्या नियमानुसार व्याजदर असतो. ह्या योजनेसाठी 18 ते 55 वर्षे वयोगटातील महिला पात्र आहेत. या योजनेसाठी अर्ज करणाऱ्या महिलांनी त्यांचा क्रेडिट स्कोअर व्यवस्थित आहे ना याची खात्री करून घेतली पाहिजे. महिलांनी आधी कर्ज घेतलं असेल आणि त्याची परतफेड जर केली नसेल तर कर्ज दिलं जाणार नाही असंही केंद्राने स्पष्ट केलं आहे. या योजनेतून कर्ज मिळावे म्हणून कागदपत्र कोणती सादर करावी लागतील? अर्जासह 2 पासपोर्ट साईज फोटो, अर्ज करणाऱ्या महिलेचे आधार कार्ड आणि जन्माचा दाखला, दारिद्र्य रेषेखालील व्यक्तींनी राशन कार्डची प्रत जोडावी, उत्पन्नाचा दाखला, रहिवासी दाखला, जात प्रमाणपत्र. कर्ज मिळवण्यासाठी संपर्क कुणाला करायचा? उद्योगिनी योजनेच्या अंतर्गत कर्ज मिळवण्यासाठी महिला जवळच्या बँकेत संपर्क साधू शकतात. बजाज फायनान्ससारख्या वित्तीय संस्थासुद्धा या योजनेच्या अंतर्गत कर्ज देऊ शकतात. इतर काही अडचणी आल्यास तुम्ही डायरेक्टली बँकेशी संपर्क साधू शकता.